गुन्हेगारीने रक्तरंजित नागपूर, समस्यांनी बुरसटलेले नागपूर, पुढाऱ्यांची केविलवाणी मनधरणी आणि आश्वासनांची नुसतीच सरबत्ती. काय आहेत तुमचे प्रश्न? नमस्कार, NBCNच्या क्राईम रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. बलात्कार, विनयभंग, छेडखानी या बातम्यांनी शहर शहारले असून पुन्हा एका निर्भयाचा एकाकी संघर्ष पुढे आलाय. चक्क 2 महिन्यापासून तिने पोलीस, गुंड आणि नराधमाच्या विरोधात एकाकी लढा लढून न्यायाची याचना केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या कठोर निर्देशांती तिच्या लढ्याला यश आले असले तरी तिचा लढा अद्याप कायम आहे. अशाच एका निर्भयाची ही करुण गोष्ट. एकाकी संघर्ष करीत भक्षकांच्या तावडीतून सुटून तिने रक्षकांची मदत घेण्यास धाव घेतली. मात्र तिथेही भक्षकी प्रवृत्तीचा अनुभव तिचा पाठलाग करत होता. अखेर ती ओरडली, थकली, दुबळी ठरली आणि आत्महत्येचा विचार डोक्यात घोंगावू लागला. मात्र मनोरुग्ण आई आणि लहान भावाच्या विचाराने ती शहारली आणि अखेर ती मदतीच्या अपेक्षेने पोहोचली एका सामाजिक संस्थेकडे. आणि याच सामाजिक संस्थेच्या बळावर ती पुन्हा संघर्ष करण्यास एकवटली. मात्र तिचा संघर्ष ठरला तो एकाकीच. ही गोष्ट आहे पुन्हा निर्भया ठरलेल्या एका उच्चशिक्षित तरुणीची. पोलीस, बलात्कारी आरोपी आणि बंदूक ताणून धमक्या देणाऱ्या गुंडांच्या विरोधात गेल्या 2 महिन्यांपासून ती एकटीच संघर्ष करत आहे. नागपूर शहरातील कित्येक पोलीस स्थानकांचे तिने दार ठोठावले. मात्र तिथेही पदरी आले ते अपमान आणि दुर्व्यवहार. नेमके झाले असे की तिच्याच जवळच्या मित्राने तिचा घात केला. या मित्राने 28 मे रोजी बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिच्याच समोर त्याने ही गोष्ट स्वीकृत करीत मी नशेत होतो आणि चूक झाली असे या नराधमाचे शब्द. ही गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही. पुढे तो म्हणतो, ही गोष्ट कुठेही सांगू नको, तुझ्या घरी वा माझ्या घरी वाच्यता देखील करू नको. मात्र तिचा सहनशीलतेचा बांध फुटतो आणि ती आरोपीच्या घरी नागभीडला जाऊन पोहोचते. आरोपी पराग राऊतच्या आईवडिलांसमोर घडलेला सर्व प्रकार व्यक्त करते. पण येथे सुद्धा तिला सहानुभूतीऐवजी तिला धमकावल्या जाते. त्याचे वडील निवृत्त पोलीस पीडित तरुणीला धमकी देतात की मी पोलीस विभागात होतो, अशा केस खूप पाहिल्या आहेत. मी माझ्या मुलाला वाचविण्यासाठी ही केस सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करेल. तर आरोपीची आई वडिलांपेक्षाही सज्जड. तिने पीडित तरुणीला घरातील स्नानगृहात डांबून ठेवले, जबर मारहाण केली आणि तिच्या अंगावर थुंकले. ती कशीबशी त्या घरातून निसटली. मात्र आरोपीच्या भावाने सुद्धा तिला घरात ओढत आणून पुन्हा तिला जबर मारहाण केली. जेव्हा त्यांनी 28 तारखेला माझा बलात्कार केला होता, त्याच्यानंतर तो मला म्हणायचा की मी नशामध्ये होतो, मी दारू पिलेलो होतो, तर त्याच्यामुळे माझ्याकडून चूक झाली आहे, पण तू प्लीज कोणाला सांगू नको ही गोष्ट, ना तुझ्या घरच्यांना ना माझ्या घरच्यांना. पण जेव्हा 30 तारखेला मी त्याच्या आईवडिलांना सांगितले ही गोष्ट, तर त्याच्या आईवडिलांनी मला म्हणे की तू आमच्या पोरगीसारखी आहे, तू घरी ये आणि तू एकटी येशील, आम्ही समजवू म्हणे, आम्ही त्याला पण समजवू आणि याच्याबद्दल आम्ही काहीतरी निर्णय घेऊ. त्यांनी मला बोलवलं, पण त्यांनी पॉईंट आऊट फक्त माझ्या कॅरेक्टरवर केला, चूक फक्त माझी दाखवली. त्यांनी त्यांच्या पोराला काहीच म्हटलं नाही. आणि जेव्हा त्यांना मी म्हटलं की मला न्याय भेटला पाहिजे, मी पोलीसवाल्यांकडे जाणार, पण त्याच्या आईवडिला जेव्हा मी घराच्या बाहेर निघाली, त्याच्या भावाने मला ओढत नेलं घरी, त्याच्या आईने मला मारलं, बाथरूममध्ये बंद केलं, अक्षरशः माझ्यावरती थुंकले ते. आणि त्याच्यानंतर त्याचे वडील मला म्हणाले की जे काही आज झालेलं आहे ते आम्ही तर दबवून टाकू शकतो. मी एवढ्या वर्षापासून पोलीस कर्मचारी आहे, तर माझ्यामध्ये एवढा आहे की मी माझ्या पोराला या सर्व गोष्टींमधून काढू शकतो. आणि मग मी तिथून निघून गेले. अमानुष अत्याचार, पदोपदी अपमान आणि दुर्व्यवहार घेऊनच ती तिथून निसटली आणि नागपुरात परतली. येथे तिचा खरा संघर्ष सुरू झाला. प्रथमतः सोनेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेली. मात्र पोलिसांनी तिची तक्रार घेण्याऐवजी आरोपीच्या वडिलांना फोन करून संपर्क साधला. तुम्ही परस्पर प्रश्न सोडवून घ्या असा सल्ला सुद्धा सोनेगाव पोलिसांनी दिला. पोलिसांनी तर हद्दच केली. तिची लिखित तक्रार घेण्याऐवजी NC मॅटर लिहून तिला पोलीस स्थानकातून पिटाळून लावण्यात आले. सर्वात आधी तर मी सोनेगाव पोलीस स्टेशनला गेली. तिथे सोनेगाव पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या लोकांनी माझी तक्रार नोंदवली नव्हती. त्यांनी आधी त्यांच्या वडिलांना फोन केला आणि ते म्हणे की तुम्ही स्वतःमध्ये बोलू शकत असाल तर तुम्ही बोला,
जेव्हा की त्यांना मी सांगितलं होतं की 28 तारखेला त्यांनी माझ्यासोबत बळजबरी करून माझ्यासोबत बलात्कार केलेला आहे, पण त्यांनी मला एक NC मॅटर हातात दिला आणि त्यांनी घरी पाठवून दिलं. परत 2 दिवसांनी जेव्हा मी मनीष नगरला जात होती, तेच 17 तारखेला तर आधी ही घटना झालेली होती 17 मेला, की 2 पोरं आले, त्यांनी मला बंदूक दाखवली आणि मला धमकी दिली की तू केस दर्ज करायचं नाही. घाबरल्या असल्यामुळे मी काही केस दर्ज केला नाही. पण जेव्हा ही घटना पुन्हा मनीष नगरला घडली तर मी त्यांना सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की सर ही अशी अशी गोष्ट आहे. आणि माझ्यासोबत माझे एक काका होते, त्यांनी म्हटलं त्यांना की तुम्ही जर कंप्लेंट दर्ज नसेल करत तर आम्ही ऑनलाईन कंप्लेंट करू किंवा CP सरांकडे जाऊन कंप्लेंट करू. तर 28 तारखेला त्यांनी आम्हाला धंतोली पोलीस स्टेशनला पाठवलं. धंतोली पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर त्या दिवशी तर माझी तक्रार नोंदली नाही. तिथले जे कर्मचारी होते, पोलीस कर्मचारी, त्यांनी पण आधी त्याच्या वडिलांना फोन केलं. वडिलांना फोन केल्यानंतर ते एकूण 29 मेला आले, 29 जूनला आले आणि 29 जूनला आल्यानंतर ते लोक मला प्रेशराईज करत होते की तू पैसे घेऊन घे पण केस नको करू. दरम्यान तिने धंतोली पोलीस आणि पाठोपाठ गिट्टी खदान पोलिसांचेही उंबरठे गाठले. येथूनही आरोपीच्या वडिलांना फोन करण्यात आला. पीडित तरुणीला पैसे देऊ करून तिला प्रकरण संपविण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. गिट्टी खदान ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम यांनी तर याहूनही मोठाच प्रताप गाजवला. निकम यांनी पीडित मुलीशी दुर्व्यवहार करीत नको त्या भाषेचा वापर केला. तुझ्यासारख्या मुलीला 2-4 चपराक लावल्या पाहिजे किंवा तुझा बलात्कार झाला तर तुझ्या घरच्यांना लाज वाटत असेल, अशा भाषेत निकम साहेबांनी बोडवण केली. या दरम्यान महिला शिपाई सुद्धा ठाण्यात नसल्याचे पीडित तरुणीने व्यक्त केले आहे. 29ला सुद्धा मी तिथे सांगितलं की माझ्यासोबत बलात्कार झालेला आहे. तिथे सुद्धा त्यांनी ते नोंदलं नाही आणि त्यांनी मला गिट्टी खदानला पाठवलं. ते म्हणाले की तुझ्यासोबत अनंतनगरला झालेला आहे तर तू गिट्टी खदान पोलीस स्टेशनला जा. तिथे गेली. तिथे गेल्यानंतर पहिले 2 दिवस तर त्यांनी कंप्लेंट घेतलीच नाही. पण जेव्हा कंप्लेंट घेतली तेव्हा मला दबवायचा प्रयत्न करत होते. तिथले जे PI निकम होते त्यांनी मला खूप घाण शब्द बोलले. माझी कंप्लेंट दर्ज करायच्या आधी त्याच्या वडिलांना तिथे पोलीस स्टेशनला बोलवलं. त्याचे वडील तिथंसुद्धा मला प्रेशराईज करत होते की तू पैसे घेऊन घे. माझ्या काकांना सुद्धा फोन केला, जे चंद्रपूरला असतात त्या काकांना सुद्धा फोन केला की तुमच्या पोरीला सांगा की ते पैसे घेऊन घेईल आणि सोडणं, म्हणजे हे संपवून टाकावा मॅटर. पण काका म्हणे नाही, तिच्यासोबत चूक झालेली आहे तर ती करत आहे म्हणे, तिच्यासोबत खरंच घडलेलं आहे, तिच्यासोबत कोणी नाही आहे म्हणून ते हे कदम उचलत आहे वाहून. पण तिथे सुद्धा पोलीसवाल्यांना सांगितल्यानंतर की त्याचे वडील मला पैसे घ्यायला सांगत आहे, कोणी मला सपोर्ट नाही केलं. उलटं कुठलीच लेडीज कॉन्स्टेबल नव्हती. बिना लेडीज कॉन्स्टेबलनी PI निकम जे होते त्यांनी मला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले. ते म्हणे तुझ्यासारख्या पोरीला 2 झापडा मारायला पाहिजे म्हणे, जी खोटी कंप्लेंट लिहायला येते. मी म्हटलं सर माझ्यासोबत मी खोटी कंप्लेंट लिहायला आलेली नाही आहे. म्हणजे तुझे फॅमिली मेंबर्स कुठे आहे? मी म्हटलं सर माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील नाही आहे आणि माझी आई मनोरुग्ण आहे, माझा भाऊ छोटा आहे, माझ्यासाठी मीच आली आहे. म्हटलं की माझ्यासोबत हे घडलं आहे, तुम्ही लिहा. तर ते मला म्हणाले की तुझ्यासोबत हे घडलं आहे कशावरून? मी म्हटलं सर तुम्ही कंप्लेंट लिहा आणि इन्व्हेस्टिगेट करा की मी चुकीची आहे की तो चुकीचा आहे, पण कंप्लेंट तर तुम्हाला लिहावं लागेल. मी तुमच्याकडे मदतीसाठी आली आहे. ते म्हणे तुझ्या घरच्यांना लाज वाटत असेल म्हणे की तुझ्यावरती बलात्कार झालेला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेगळ्या वळणावरून प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पोलिसांनी सारवासारव करण्याचा हा प्रकार ठरतो. ऐका तर निकम साहेबांचे मत काय ते. हैदराबाद जी पीडित मुलगी आहे, तर पीडित मुलीचं आणि आरोपीचं गेली 5 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण आहे. त्यांचं प्रेम प्रकरण हे साधारणतः तिचं जे मूळ गाव आहे बल्लारशाह, या बल्लारशहापासून तिचं अफेअर होतं. त्यानंतर त्यांचं मुलीचं म्हणणं असं होतं की माझ्याबरोबर लग्न करायला पाहिजे. आमच्याकडे हे मॅटर 17 तारखेला तिने धंतोली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर आमच्याकडे आली. यातला जो आरोपी आहे तो बॉईज हॉस्टेलला राहिला आहे. बॉईज हॉस्टेलला तिच्यासोबत त्यांनी 28/5ला शारीरिक संबंध केले, अशा आशयाची तिची फिर्याद होती. परंतु 28 तारखेला
झाल्यानंतर ती तिच्या फिर्यादीप्रमाणे 30 तारखेला ती मुलांच्या वडिलांकडे नागबीडला गेली होती. त्यानंतर ती इथं आली. इथं आल्यानंतर तिने तिची तक्रार सांगितली. मुलगीचं शिक्षण MSc झालेलं आहे. तिने तिच्या FIRमध्ये तिच्या 5 वर्षाचा जो काही इतिहास आहे तो सर्व सांगितलेला आहे. तिच्यावरती काय अन्याय झालेला आहे तो, आणि त्याप्रमाणे तिने सांगितल्याप्रमाणे माझ्या महिला अधिकाऱ्याने तिची जी तक्रार आहे तिची तक्रार लिहून घेतली. तिच्यामध्ये तिला 3-4 वेळेस तिला वाचायला दिली. त्यानंतर तिची सही घेतली. त्यानंतर तिच्या महिला अधिकाऱ्याला बसून गुन्ह्याच्या अनुषंगाने जी आम्हाला महत्त्वाची माहिती पाहिजे ती संपूर्ण माहिती घेतली. तिच्याच अर्जातली माहिती FIRमध्ये दाखल केली आणि ते FIR तिला 3 ते 4 वेळेस वाचायला दिल्यानंतर तिची सही घेतल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे. राहिली गोष्ट समझोता करण्याचं, बलात्कारासारख्या गंभीर विषयामध्ये पोलीस कधीही समझोत्यामध्ये पडणार नाही आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा समझोता करावा. एकदा FIR दाखल झाल्यानंतर समझोत्याचा प्रश्नच येत नाही. त्या दिवशी जेव्हा ती तक्रार करायला आली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आरोपीचे कुटुंबीय आले होते. प्रकरण मात्र या उलट असल्याचे पीडित तरुणीचे मत आहे. तिने लिखित स्वरूपात तक्रार केली, पण ती पोलिसांनी घेतलीच नाही आणि तक्रार लिहिली तेव्हा त्यानुसार न घेता मनमानीपणे लिहिल्या गेली. तक्रारीत चुकीची माहिती असल्यामुळेच आज नराधम बेलवर सुटून समाजात नाकाने कांदे सोलत फिरत आहे. तो मोकळा फिरत आहे. आता तिला या सर्व प्रकाराचा मनस्ताप सहन करावा लागत असून आरोपीच्या गुंडांकडून तिला धमकावल्या जात आहे. तिच्या कपाळावर वारंवार बंदूक ताणल्या जात आहे, असेही या पीडित तरुणीने व्यक्त केले आहे. काल रात्री जेव्हा मी माझ्या मैत्रिणीसोबत खामल्याला जात होती, त्या खामल्याला जात असताना भाजीपाला घ्यायला जात होतो, पण माझा आणि तिचा रिचार्ज करायचा होता म्हणून तिथून थोडं समोर आम्ही गेलो. तर तिथेच मधात एक कन्स्ट्रक्शन साईट आहे. त्या कन्स्ट्रक्शन साईटला 3 जण आले कारमध्ये. एक व्हाईट कलरची स्विफ्ट होती. त्या लोकांनी मला थांबवला, म्हणजे आमचा रस्ता अडवला. माझ्या गाडीच्या समोर गाडी आणली. एक मुलगा आतमध्येच बसलेला होता. 2 मुलं उतरले. त्यातल्या एक मुलाने माझे केस पकडले आणि माझ्या डोक्यावरती बंदूक ताणली आणि दुसऱ्या पोरांनी माझा हात मोडला आणि माझी मैत्रीण उतरली. ती म्हणत होती सोडा तिला सोडा, पण ते लोक ऐकत नव्हते. त्यातले ते पोरं म्हणत होते की तेरे को तो कंप्लेंट दर्ज करने नहीं बोली थी, फिर भी तूने की है, बट अगर अभी तू कंप्लेंट नहीं लेती है तो हम लोग आज तेको ख़त्म कर देंगे. माझ्या डोक्यावरती बंदूक ताणली होती. मी रडत होती. लोक जात होते. जेव्हा लोक जमा व्हायला लागले आणि माझी मैत्रीण बोंबलली की आम्हाला मदत करा, तेव्हा त्या पोरं आतमध्ये बसले आणि निघून गेले. त्यांनी मला अंदर बसवायचा प्रयत्न पण केला होता, पण जेव्हा लोक जमा व्हायला लागले तर ते तिथून निघून गेले. ती सतत गुंडांशी आणि पोलिसांशी एकटीच संघर्ष करत आहे. गेली 2 महिने सातत्याने पोलिसांचे उंबरठे झिजवत आहे, मात्र पोलिसांना अद्याप पाजर फुटले नव्हते. ते मी सांगितलं होतं ते नाही नोंदवलं गेलं, कारण ऑलरेडी त्याचे वडील होते, कर्मचारी आहेत. फक्त त्यांची गोष्ट लक्षात ठेवण्यात आली. माझ्या कंप्लेंटचा कुठलाच आजपर्यंत मला हे नाही भेटला. मी फक्त 2 महिन्यापासून फिरत आहे या पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशनला. तिचे सर्व प्रयत्न संपुष्टात आल्यानंतर अखेर तिने पोलीस आयुक्तालयात जाण्याची हिंमत बांधली. निदान येथून न्याय मिळावा या अपेक्षेने तिने आयुक्तालय गाठले आणि शेवटी आयुक्तांच्या निर्देशांती प्रतापनगर पोलिसांना पीडित तरुणीची तक्रार लिहून घ्यावी लागली. दरम्यान तिने पोलिसांकडे न्यायाची याचना केली आहे. माझी एवढीच मागणी आहे की माझी जी कंप्लेंट आहे ती बरोबर नोंदवण्यात यावी आणि लवकरात लवकर मला मदत करायची प्रयत्न करायला पाहिजे, कारण मी एकटी आहे. मी स्वतः सर्वाईव्ह करत आहे. माझ्या फॅमिलीला मला हे करावं लागते. मला बाहेर जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि ते जर मी केलं नाही तर माझ्याकडे ऑप्शन नाही आहे की मी काही कमवू शकेल. तर त्याच्यामुळे माझी एवढीच मागणी आहे की माझ्यासोबत जे चुकीचं झालं आहे त्या गोष्टीचा मला न्याय भेटायला पाहिजे आणि कमीत कमी मला प्रोटेक्शन भेटायला पाहिजे की हे जे कालचा प्रकार झालेला आहे ते वारंवार माझ्यासोबत न व्हावं. हो, भीती तर झाली आहे, कारण त्या पोराने माझ्यावरती बंदूक ताणली आहे. त्यानंतर आज जेव्हा मी घराच्या बाहेर निघाली माझ्या मनात सतत हेच सुरू होतं की कुठून ते गोळी तर नाही मारून टाकणार, काही होणार तर नाही. ठीक आहे, माझं जे झालं वाईट बरं ते ठीक आहे, बट माझ्या मागे माझा भाऊ आणि आई आहे. जर मला काही झालं तर ते कुठे जाणार, काय करणार, मला त्या गोष्टीचं हे वाटतंय. बस या 2 महिन्यांच्या शर्तीच्या प्रयत्नात तिला कधी गुंडांचा तर कधी नराधमाचा आणि
पोलिसांचाही मनस्ताप सहन करावा लागलाय. सध्या तिला असुरक्षितता जाणवत असून कुटुंबाची चिंता सुद्धा तिला सतावत आहे. ती भीतीच्या वातावरणात जगत आहे. याच दरम्यान ती आयुक्तालयात गेली असताना तेथेही तिला वाईट अनुभव आला असून न्यायाऐवजी दुर्व्यवहारच तिच्या पदरी पडले. आयुक्त कार्यालयात सहाय्यक उपनिरीक्षक अल्ताफ अहमद या पोलीस रक्षकाने देखील आपल्या भक्षकतेचे प्रदर्शन करीत पीडित तरुणीचा विनयभंग केला. सध्या अल्ताफ अहमदला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध कलम 354 अंतर्गत जबाब नोंदविण्यात आलाय. 17 जूनला रहाटे कॉलनीत, 25 जूनला मनीषा नगरात आणि 2 दिवसांपूर्वी खामल्यात असे 3दा तिची वाट रोखून बलात्काराच्या गुंडांनी तिच्यावर बंदूक ताणून केस मागे घेण्यास धमकावले आहे. 2 महिन्यांचा तिचा एकाकी संघर्ष, पोलिसांकडून मिळालेले दुर्व्यवहार आणि अपमान अशा एक ना अनेक संघर्षातही समस्या तिचा पाठलाग करत तिला मनस्ताप सहन करण्यास भाग पाडत आहे. मात्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशाअंती या प्रकरणी पोलिसांना नमावे लागले आहे. तिचा एकाकी लढा, संघर्ष अद्याप सुरू आहे. मात्र त्या नराधमांना, त्या बलात्कारांना अजून किती निर्भया हव्या आहेत असाही एक प्रश्न अद्याप शिल्लक आहे. विशेष रिपोर्ट नितीन शेगावकर, NBCN न्यूज, नागपूर. गुन्हेगारीने रक्तरंजित नागपूर, समस्यांनी बुरसटलेले नागपूर, पुढाऱ्यांची केविलवाणी मनधरणी आणि आश्वासनांची नुसतीच सरबत्ती. काय आहेत तुमचे प्रश्न?